डोसा, बटाट्याची भाजी आणि चटणी. चला तर मग रेसिपी पाहूया. नमस्कार, अश्विनी रमेश सोलंकर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत उडदाची डाळ न घालता डोसे. त्याच्यासाठी मी 2 ग्लास इथं तांदूळ घेतलेला आहे. 2 ग्लास तांदूळ आणि 1 ग्लास पोहे, 2:1 असं प्रमाण घ्यायचं. तांदूळ आणि पोहे स्वच्छ धुवून झालेले आहेत. तर त्याच्यामध्ये 2 चमचे तुरीची डाळ, 1 चमचा हरभरा डाळ आणि अर्धा चमचा मेथी, हे सगळं मिक्स करून भिजवून ह्याला रात्रभर ठेवून द्यायचं. आणि 2 तासाच्या नंतर त्याच्यामध्ये दही मिसळून मिक्स करून ठेवायचं. आता ह्याला 2 तास असंच झाकण ठेवायचं आणि 2 तासाच्या नंतर ह्याच्यामध्ये जर आंबट असेल तर थोडंसं दही मिक्स करायचं. जास्त पण दह्याचा वापर करू नका. तर मग ह्याला 2 तासापर्यंत असं झाकून ठेवू. हे बघा, आता थोडेसे तांदूळ भिजलेले आहेत, मऊ झालेले आहेत. आता मी ह्याच्यामध्ये अर्धी वाटी दही घालणार आहे. बघा, जर तुम्ही सकाळी भिजू घातला तर संध्याकाळपर्यंत ठेवायचं आणि संध्याकाळी भिजू घातला तर रात्रभर ठेवून सकाळी मिक्सरला फिरवून घ्यायचं. तर घालून आता बघा मित्रांनो, आता मी इथं पोहे आणि तांदूळ भिजत ठेवले होते. आता हे मिक्सरमध्ये वाटून घेत आहे. एकदम बारीक पेस्ट करून घ्यायचं. हे बघा, एकदम असं बारीक, हाताला थोडंसुद्धा रवा नाही लागायला पाहिजे, बारीक वाटून घ्यायचं. आणि आता हे बॅटर एका भांड्यात काढून घ्यायचं. सगळं वाटून झालेलं आहे. आता हे हाताने असं मिक्स करून घ्यायचं. हाताने मिक्स केल्याने आपल्या हाताची जी उष्णता किंवा गरमी ते ह्याच्यामध्ये या पिठामध्ये उतरली जाते आणि मग पीठ छान फर्मंट होतं. असं करून एका गरम ठिकाणी याला झाकून 2 ते 3 तास ठेवून द्यायचं. आता मी डोसा करण्यासाठी तवा ठेवलेला आहे गॅसवरती. आणि आता तवा तापल्यानंतर त्याच्यावरती हे बघा, पीठ आता एक छान फुगलेलं आहे. आता जेवढं पाहिजे तेवढं पीठ घेऊन त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि छान असं मिक्स करून एक पळी बॅटर घेऊन असं तव्यावरती घालून घ्यायचं आणि सावकाश हलक्या हाताने असं फिरवून घ्यायचं. हे बघा, आणि आता त्याच्यावरती थोडंसं अर्धा चमचा तेल टाकून असं त्याला 1-2 मिनटं ठेवून द्यायचं. हे बघा, जसं हे का डोसा कुरकुरीत होईल तसं तव्याला सोडत आहे. हे बघा, आपोआप याच्याकडं सुटत आहेत. एकदम कुरकुरीत असा डोसा तयार होतो. आणि आता ह्याला काढून घ्यायचं. त्याचप्रमाणे आता मी दुसरा डोसा तयार करून घेते. आणि याच्यावरती तेल टाकायचं. याच्यावरती झाकलेलं नाही, तेल टाकून कडक होईपर्यंत ठेवायचं. हे बघा, हे पण कडा सोडत आहे. दुसरा डोसा पण तयार आहे. हे बघा मित्रांनो, आता मी बटाट्याची भाजी करणार आहे. डोसा आणि बटाट्याची भाजी. बघा, बटाटे मी शिजवून त्याला कट करून घेतले. त्याच्यासोबत कांदा फोडणीसाठी, टमाटर एक मीडियम आकाराचं बारीक चिरून घेतलेलं, कोथिंबीर, कढीपत्ता आणि मिरच्या. आता गॅसवरती एक भांडं ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये तेल घालते. आता 1 पळी इतकं तेल घालायचं.
तेल गरम झालं की त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकायचं. मोहरी तडतडली की त्याच्यात जिरे टाकायचं. हे बघा, जिरे छान फुलले की त्याच्यामध्ये मिरच्या टाकायच्या. मिरच्या थोडंसं परतून घ्यायचं. त्याच्यानंतर कढीपत्ता टाकायचा. आणि त्याच्यानंतर मग कांदा टाकायचा. मी असं उभा चिरून घेतलेला आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही बारीक चिरून घेऊ शकता. आता हे कांद्याला याचा रंग कलर बदलू द्यायचं नाही, फक्त थोडंसं 1-2 मिनिट परतून घ्यायचं. एक कांदा मऊ होईल तोपर्यंत. कांदा मऊ झाला आहे. आता त्याच्यामध्ये एक मीडियम आकाराचं चिरलेले टोमॅटो टाकायचं. टोमॅटो टाकून छान त्याला परतून घ्यायचं 1 मिनिटपर्यंत. आणि त्याच्यानंतर 1 चमचा हळद टाकायचं. एक छोटा चमचा हळद टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं. हे बघा, आता बटाटे मिक्स झाले, घालून सगळं मिक्स केलं. आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. मी 1 चमचा टाकले. तुम्हाला तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही मीठ टाकून घ्या. आणि सगळी भाजी मिक्स करून झाकून ठेवा. 1-2 मिनिटं झाकून वाफ काढून घ्यायची. आणि त्याच्यानंतर कोथिंबीर टाका. कोथिंबीर सगळी वरी टाकून मिक्स करून झाकून ठेवायचं. झाली बटाट्याची भाजी तयार.